व्यक्त केल्या आणि आतापर्यंत आम्ही परीस हा शब्द सरांचा वापरत होतो, पण तो परीस कसा तयार झाला त्याचं इक्वेशन सरांनी क्लिअर केलं. सर धन्यवाद. आणि यानंतर आपण पुन्हा तो कार्यक्रम चालू ठेवत आहे, त्यासाठी मी व्यासपीठावर सागरला विनंती करतो की सागर व्यासपीठावर या. थँक्यू राज. आता राजनं पण बोललेलं आहे आणि कदम सरांनी सांगितलं. फक्त मला एकच गोष्ट सांगायची होती. कदम सरना येत आता सर्वांच्या माहिती असते बायोविजन ट्रस्ट तर्फे आम्ही ऑलरेडी काम चालू केलेले आहे. आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय, रिसर्चमध्ये काम करतोय आणि बायो कन्झर्वेशनसाठी आम्ही काम करतोय. हे आमचं लास्ट 3 वर्षापासून काम सुरू आहे. तर हे सर्वांच्या माहितीसाठी असावे. झुलॉजी डिपार्टमेंटची बायोविजन ट्रस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता आमचं काम सुरू आहे आणि असंच आमचं काम सुरू पण राहणार आहे. वेळेअभावी कार्यक्रमामध्ये आम्ही थोडासा बदल करतोय. मी विद्यार्थ्यांमध्ये फक्त आता एकालाच बोलायची संधी देऊ शकतो, त्यानंतर आपण फॅकल्टीसाठी वेळ देतोय आणि त्यानंतर डिग्निटीसाठी आपण वेळ देतोय. तर यामध्ये मी बोलवतोय स्मिता पंडित मॅडमला. स्मिता पंडित मॅडम प्लीज वेलकम. सर्व सन्माननीय शिक्षक, समोर बसलेले सर्व सन्माननीय शिक्षक आणि उत्साही आनंदी सर्व विद्यार्थी, माझी आजी सर्व विद्यार्थी, आधीची 97 पास आउट बॅच आणि आताची स्मिता पंडित. मी सगळ्यात काय केल्यानंतर मला असं वाटलं की सगळे लेक्चरर आहेत इतकी छान बोलतात, आपण काय बोलायचं, ठरवलेले मुद्दे सगळे विसरून गेले मी टाळ्या वाजवण्याच्या नादामध्ये. आता मी जेव्हा BSc ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं होतं, मेडिकलला मिळालं नाही म्हणून BSc ला घेतलं. तर सगळ्यांनी मला असं केलं, काय त्या ते कडावरच्या कॉलेजला जाणार का तू? खरंच म्हणजे काहीच माहित नव्हतं कॉलेजबद्दल. त्यामुळे आमची पण ही म्हणजे जे कुठं बाहेर गेले नाही शिकायला ते इथं जातात अशीच धारणा होती आमची सुद्धा. पण जेव्हा इथं आलो तेव्हा मॅथ्स चांगला असल्यामुळे मॅथ्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स असं काहीतरी ठेवावं असं पुढे होतं विचार. सगळ्या डिपार्टमेंट फर्स्ट इयर सुरू झाल्यानंतर हळूहळू शिक्षकांची ओळख झाल्यानंतर फर्स्ट इयरलाच माझं फायनल झालं होतं की झुलॉजी डिपार्टमेंटलाच आपल्याला जायचं आहे. आमच्या वेळी देशमाने सर HOD होते, देशमाने सर, गायकवाड, गिरे सर, नाळे मॅडम यांची जी टीम होती ना त्याच्या असा मला घरच्यासारखंच सगळ्यांनाच तुम्हाला अनुभव आहे. हा घरच्यासारखंच वातावरण असायचं, असं वाटायचं की आपण घरातच आहोत. त्यामुळे आम्ही डबा पण खायचो. गिरे सर मला कळलं की आठवण तुम्ही सांगा की लेक्चर फार प्रॅक्टिकल सुरू झालेलं की सर थांबा डबा खाऊयात मग पुढे कंटिन्यू करूया, म्हणून आम्ही मध्ये डबा सुद्धा खायचो. आणि इतर डिपार्टमेंटच्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सुद्धा आमच्या डिपार्टमेंटला यायच्या ना, तेव्हा आपल्या डिपार्टमेंटचे सगळे सर त्यांनी इतकं इन्व्हॉल्व करून घ्यायचे की त्यांना असं वाटायचं नाही की आपण झुलॉजी डिपार्टमेंटला नाहीये तर आपण इथे यावं की न यावं. आम्ही नसताना सुद्धा सर त्यांना आमचं समजा प्रॅक्टिकल चालू असेल तर सर मॅडम त्यांना सगळेजण या बसा आणि त्यांच्याशी गप्पा मारत असायचे. इतकं होमली एन्व्हायरमेंट इथे आहे. आत्ताचे जे विद्यार्थी आहेत ना करतायत जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्यांच्यासाठी हे असे मेळावे फार गरजेचे आहेत. आता इथे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जी मंडळी आहेत, माझी विद्यार्थी आहेत, त्यांच्यामुळे त्यांना सुद्धा अनेक ऑप्शन्स तयार होतात त्यांच्या मनामध्ये. सगळ्याच गोष्टींची कधी कधी असं असतं की घरातलं पहिलंच मुलं असेल ही विद्यार्थी तर त्यांना फार गोष्टी माहिती नसतात पुढच्या, तर अशामुळे त्यांना ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स येऊ शकतो. माझंही असंच झालं. BSc झाल्यानंतर पुढे काय करायचं काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मी आणि बाबा आम्ही गायकवाड सरांच्या घरी गेलो आणि पुढे काय करायचं असतं BSc झाल्यानंतर असं त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला MSc चा ऑप्शन दिला. आमच्या बॅचच्या आम्ही 5 जणी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये MSc करायला होतो. तेव्हा AR गायकवाड सर PhD करण्यासाठी तिथे आले होते. मग अशा आपण PPT मध्ये बघितलं की भवानी सर त्यांचे गाईड होते. तर ते आम्हाला नेहमी म्हणायचे की तुमचे सरांचा आदर्श घ्या. सरांचं जे काही कामामधलं डिवोशन आहे ते सर्व्हिस करतात, कशा सुट्टीमध्ये येऊन PhD करतात, तुम्ही पण ह्या पुढे आदर्श ठेवा. आमच्या बॅचमध्ये जिनीनी PhD केली, जिनी माझी बॅचमेट आहे, तिने PhD केली आणि सरांचा वारसा पुढे नेलेला आहे. हो, माझी ओळख करून देताना मी आता काय करते सांगायचं राहिलं. खरं तर माझं शिक्षण झाल्यानंतर सरांनी मला इथे आमच्या बरोबर या अशी ऑफर दिलेलीच होती, पण मी लेक्चरशिप नाही केली. माझं MSc BEd झालेलं आहे, पण मी सध्या सातारमध्ये MIDC मध्ये माझ्या मिस्टरांचं इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ते बघते त्यांच्याबरोबर पूर्णपणे पार्टनर म्हणून.
अजिबातही कुठल्याही त्या क्षेत्राचा एक्सपिरियन्स नसताना वेगवेगळ्या कामांमध्ये स्वतःला कसं झोकून द्यायचं हे आपल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या शिक्षकांकडून शिकलेले आहेत. मॅडमकडून पंक्च्युअलिटी शिकले, त्यामुळे कुठल्याही ठिकाणी वेळेवरती पोहोचणे, वेळेवर तयारी करणे हे ऑब्विसली आलं की किती आपण त्यांना आलो की आपण मॅडम समोर उभ्याच असायच्या, कधी त्या उशीर आल्या तसं कधी झालं नाही. गायकवाड सरांनी जेनेटिक्स इतकं सुंदर शिकवलं. मी MSc ला असताना सेमिनार घेतलं होतं जेनेटिक्स वरती, तर मॅडमनी मला त्या विचारलं की इतकं छान शिकवलं, सगळ्यांना समजलंय, पूर्ण एक लेक्चर फक्त घ्यायचं होतं, त्याच्याऐवजी त्यांनी मला पूर्ण लेसन शिकवायला लावला 4-5 लेक्चर घेऊन. तर ते आतमध्ये इतकं भिनलेलं होतं ना की विषयाची तयारी कशी करायची. त्या सगळ्या देशमाने सरांचे लेक्चर तर एकदम गमतीशीरच असायची, कळायचंच नाही आपण कसा अभ्यास केला BSc चा. इतकं छान वातावरण आणि हे जे आपण आता परिस्पर्श असं हे केलं ना, तर अशा शिक्षकांकडून आपण हेही घेतलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी जी म्हण आहे आपल्याकडे. आपल्यामध्ये जे कोणी लेक्चरर्स असतील किंवा जे समाजामध्ये कार्य करत असतील त्यांनी सरांचा हा आदर्श नक्की समोर ठेवावा. सरांना कशा आता इतक्या विद्यार्थी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी समारोपासाठी इतके हजर झालेले आहेत, असे सर तुमच्यासाठी सुद्धा हे सगळे विद्यार्थी तुमच्या समारोपाच्या कार्यक्रमाला लाभोत आणि हाच परिस्पर्श तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करावा अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आणि सरांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे रिटायरमेंटच्या लाईफमध्ये त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अजून तुम्ही कार्यरत राहावं, रजा घेऊ नका कशातूनही, कार्यरत राहावं, एंगेज राहा अशा शुभेच्छा देते. आणि मला इथं बोलवायला संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचेही धन्यवाद. थँक्यू. व्यक्त केलेले की ह्या भावना खरंच मॅडम तुमच्या एकट्याच्या नाही आहेत. तुम्ही सर्वांकडून बोलत आहात, सर्वांच्या मनात हेच आहे. ह्यामध्ये मला वाटतं दोमत कोणाचं नसावं. परत एकदा मॅडम साठी जोरदार टाळ्या. मला सगळं दिसतंय, कोण वाजवत नाही, पुढे घेणार आहे मी आताच सांगतोय. परत एकदा सर्व आयोजकांसाठी टाळ्या. झुलॉजी डिपार्टमेंट साठी टाळ्या. आणि आपल्या लाडक्या माई बाबांसाठी वन्स अगेन जोरदार. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो भाऊसाहेब पानसरे सरांना. खरं सरांनी मला रिक्वेस्ट केली की मी त्यांना म्हणत होतो की सर नंतर या, पण सरांनी खरंच रिक्वेस्ट केली मला की मला 2च मिनिटं बोलायचं आहे. आणि सर मी तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्हाला 2च मिनिटाचा खरोखर वेळ देतोय. वेलकम सर, प्लीज. व्यासपीठावरील सन्माननीय आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय AR गायकवाड सर, SS गायकवाड सर, खरं म्हणजे 2 मिनिटाचा वेळ असल्यामुळं काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मिळण्यातच मला वाटतं 2 मिनिट जातील. तरी सुद्धा मी भाऊसाहेब पानसरे 1991 बॅचचा या डिपार्टमेंटचा विद्यार्थी. खरं म्हणजे काल दुपारी मोबाईलला ग्रुपवरती या कार्यक्रमाच्या तयारीचा फोटो पाहिला, व्यासपीठ पाहिलं आणि थोडेसे अश्रू डोळ्यामध्ये तरळले माझ्या. मग म्हटलं हे बहुतेक आनंद अश्रू असतील, त्यामुळे जास्त काय विचार करायला नको, आपण कार्यक्रमात तर जाणारच आहे. त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे त्यानंतर या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे यातूनच खरं एक बोलण्यासाठी प्रेरणा किंवा एक आपणही 2 शब्द बोलावेत या हेतूने मी आपल्या समोर आलेलो आहे. प्रथमतः मी सर्वांना हे जे काही कोर कमिटी आहे याबाबत सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण हे नियोजनच असं भारदस्त आहे एकदम. त्यामुळं हे जे व्यासपीठ असेल किंवा कार्यक्रमाचं जे काही असा वर्गच हॉल आहे ही सन्माननीय गायकवाड सरांच्या कार्याची प्रेरणा आहे किंवा त्यांच्या कार्याचं हे जे आहे हे सर्व फलित या ठिकाणी आपल्याला दिसते. आता गौरव सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची 1991 ची बॅच म्हणजे स्वतःच्या सावलीला घाबरणारी बॅच. कॉलेजच्या गेटवर आल्याबरोबर आता आमच्या बरोबर आलेले आमचे मित्र आहेत, आमचे पांडुरंग पवार सर आहेत, डॉक्टर आहेत,
पांडुरंग पवार डॉक्टर आहेत, त्यानंतर आमचे अशोक कारंजे डॉक्टर आहेत, त्यानंतर आमचे पवार सर आलेले आहेत. म्हणजे खूप एक वेगळा आनंद, कारण अगदी आमची जी भेट होते तो अगदी निश्चितच एक वेगळ्या विश्वामध्ये आम्ही जातो. आता रोजचं जीवन काय आपलं चालूच असते प्रत्येकाचं, पण आज जो काही आनंद आहे तो निश्चितपणे एक वेगळाच आनंद आहे. आणि असं वाटतंय की एकदा या कॉलेजला ऍडमिशन घेऊन शिक्षण घ्यायला यावं काय, पण हे काही शक्य नाही आता. त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे की माझे विद्यार्थी एकत्रित येणे भेटणे, त्यानंतर गायकवाड सरांचा हा एक सेवापूर्ती कार्यक्रम, या सेवापूर्ती निमित्त मी गायकवाड सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो अशा प्रकारचे मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. अधिक वेळ न घेता आता प्रश्न राहिला की 1991 ची बॅच, तर या बॅच मध्ये या डिपार्टमेंटने जे काही आम्हाला दिलं त्यामध्ये आमचे SS गायकवाड सर असतील, AR गायकवाड सर असतील, त्यानंतर आमचे देशमाने सर यांनी आमच्या आयुष्याला पुरेल एवढी आम्हाला शिदोरी दिलेली आहे. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं या जीवनामध्ये काय असू शकत नाही. तर त्यामुळं आज आम्ही एका आमच्या क्षेत्रामध्ये मी एक शिक्षक म्हणून काम करतो किंवा आमचे शैक्षणिक क्षेत्रामध्येच मी सुद्धा काम करतोय. हे जे धाडस आहे, ही जी ताकद आहे, ही जी प्रेरणा आहे ती आम्हाला याच कॉलेजने दिलेली आहे. त्यामुळं फार न बोलता मी पुन्हा एकदा सरांना या निमित्त त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत या ठिकाणी संपवतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटच घेतले. सर खरंच आभारी मी तुमचा. जसं सरांनी 2 मिनिटात घेतलेलं आहे तसं आज मला कार्यक्रम 10 वाजता सुरू करायचा होता. तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेणार आहे तर सर्वांना विनंती आहे की 10 वाजताचा कार्यक्रम असेल तर 10 वाजता सर्वांनी यावं, हे सरांकडून शिकावं. सर शिदोरी बद्दल बोललात, मला असं वाटलं मी 15 वर्ष झालं डिपार्टमेंट सोडून आणि जे मला डिपार्टमेंट मधून मिळालेले आहे ते मलाच खूप मिळालेले आहे. तर 30 वर्ष तुम्ही झाले आणि अजून तुम्हाला ती शिदोरी पुरते. असे अजून लोक असतील की 30 वर्ष 35 वर्ष ज्यांना झालेले आहेत आणि त्यांना जे डिपार्टमेंट मधून मिळालेली शिदोरी असेल ते तशीच राहील. आणि हे एवढंच नाही तर आपण आहे तोपर्यंत ही शिदोरी आपल्याला पुरेल एवढं मला असं वाटतंय. तर सर्वांना हेच वाटत असावं, नसल वाटत तरी वाटत असावं, बरोबर ना. तर यानंतर मी अल्युमिना मधले सर्व जे स्पीच आहे ते थांबवतो. दुपारच्या वेळेत सत्रामध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहे. खरोखरच लेट होत झालेला आहे कार्यक्रमाचा उशीर झाल्यामुळे आपल्याला. यानंतर मी आपले लाडके सर्वांचे आवडते शिक्षक प्रोफेसर बी गेरे सरांना विनंती करतो की सरांनी स्टेजवरती यावं व आपले मनोगत व्यक्त करावे व सर्व अल्युमिनाला गाईड करावे. प्लीज वेलकम सर. आदरणीय व्यासपीठ, आज माजी विद्यार्थी राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर कदम सर, त्याचबरोबर याच महाविद्यालयामध्ये 2 वर्ष प्रभारी प्राचार्यपद बसवलेले प्राणीशास्त्राचे विभाग प्रमुख माजी प्राचार्य डॉक्टर SS गायकवाड सर, त्याचबरोबर आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर AR गायकवाड सर, त्यांच्या सौभाग्यवती, त्याचबरोबर मुद्दाम उपस्थित राहिलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दीक्षित सर, त्याचबरोबर आमच्या डिपार्टमेंटवर भरपूर प्रेम करणारे, भरभरून प्रेम करणारे डॉक्टर गणवट सर असतील, डॉक्टर शिंदे सर असतील, डॉक्टर आबा शिंदे सर असतील, सातपुरे सर असतील, त्याचबरोबर मी सर्वांचं नाव घेत नाही परंतु बरेचसे सरांचे मित्र, आमच्या डिपार्टमेंटचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी, या सर्वांचं मी पहिल्यांदा परत एकदा पुनश्च स्वागत करतो.
मित्रहो, 1984-85 साली मधुजी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राणीशास्त्र विभागाच्या माध्यमातून हे ज्ञानरूपी जो वेल विकसित झाला, विद्यार्थी रूपी वेल हा विकसित झाला, त्या विद्यार्थी रूपी हा वेलेला खरोखरच या प्राणीशास्त्र विभागातून शिपाई असतील, आमचे उदंडे मामा असतील, लांडगे मामा असतील, महाक मामा असतील, अद्याप उदंडे आणि नवीन आता आलेले शिपाई, त्याचबरोबर लॅब असिस्टंट म्हणून काम केलेले किंवा करत असलेले, त्याचबरोबर या विभागामध्ये टीचिंग फॅकल्टीमध्ये वेळोवेळी सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी मित्र, हे जे हंगामी किंवा CSB म्हणतो, मी त्यांना कधी CSB म्हणत नाही कारण ते आमच्या बरोबर काम करतात, या सर्वांचाच तुम्हाला परिपर्श लाभलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही उत्तुंग भरारी आज घेतलेली आहे. या वेलीला, विद्यार्थी रूपी वेलीला सतत फुलवण्याचं, सजवण्याचं, उत्कर्ष आणि उंचवडी किंवा उंच भरारी घेण्याचं काम ह्या आपल्या महाविद्यालयातून प्राणीशास्त्र विभागाच्या प्रत्येक घटकाने केलेला आहे. मित्रहो, मी आज तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, 1993 पासून आपल्या प्राणीशास्त्र विभागाने जे सेमिनार प्रकल्प चालू केला आणि तुम्हा सर्वांना स्टेज डेअरिंग, स्टेज परफॉर्मन्स, कॉन्फिडन्स ह्या गोष्टी ह्या फक्त मला वाटतं महाविद्यालयामध्ये आपल्या डिपार्टमेंटने सुरुवात केली आणि आज जे आहे तुम्ही जे उंच भरारी घेतलेली आहे त्या भरारीचं हे फळ आहे किंवा ते केलेलं तुम्ही कष्ट आहे, त्याचे हे फलरूपे आज सर्व चेहरे मला आज दिसत आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख घेत नाही, पण मला सर्व विद्यार्थी प्रिय आहेत. सर्व माझे विद्यार्थी, सर्व आमच्या सर्व घटकांनी, प्राणीशास्त्र विभागाच्या सर्व घटकांनी आपणावरती हे वेगळे संस्कार केलेले आहेत. डिपार्टमेंटला एक वेगळे संस्कार आहे, संस्कृती आहे, एक डिपार्टमेंटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्राणीशास्त्र विभागाचं. आपल्या महाविद्यालयामध्ये बहुतांश वेगवेगळे, आताच आपल्या प्राचार्यांनी उल्लेख केला की विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे शैक्षणिक सहली ह्या आयोजित केल्या जातात. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये गुण विकसित व्हावे, सप्त गुण विकसित व्हावे, त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. आणि आज हा मला व्यक्तिमत्वाचा विकास मला प्रकर्षाने जे माझे विद्यार्थी ह्या व्यासपीठावर येऊन बोलले, त्यांचे भावना प्रकट केल्या, त्यांचे मनोगत त्यांनी प्रकट केले, ह्यामुळे मला प्रकर्षाने जाणवलं. मित्रहो, या प्राणीशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना दिलं. या प्राणीशास्त्र विभागामधून जवळजवळ 800 विद्यार्थी हे BSc प्राणीशास्त्र विभागामध्ये पदवी प्राप्त, सक्सेसफुल पदवी प्राप्त करून मुलं बाहेर पडली. बहुतांश 30% विद्यार्थी, 25 ते 30% विद्यार्थी हे हायर एज्युकेशनला वळलेले आहे. आणि हायर एज्युकेशन मध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे मेडिकल फील्ड असेल, पॅरामेडिकल फील्ड असेल, वकिली क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, MPSC ची परीक्षा असेल, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्वक आपले जडणघडण करून उच्च पद हासिल केलेले आहे.
असे विद्यार्थी आज माझ्यासमोर आपलं सर्व आहे, हे खरं आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. या महाविद्यालयाला आपल्या विभागाने काय दिलं असेल तर 3 प्राचार्य दिलेत. आमचे देशपांडे सर 1 दिवसासाठी प्राचार्य होते. डॉक्टर एस एन गायकवाड सर 2 वर्ष प्राचार्य होते. डॉक्टर ए आर गायकवाड सर 2 वर्ष प्राचार्य होते. एक लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वांना प्राचार्य होता येत नाही अजिबात, परंतु तरी आपल्या डिपार्टमेंटनी अशी चांगली कामगिरी आपल्या कॉलेजमध्ये केलेली आहे. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. दुसऱ्या सत्रामध्ये किंवा दुसऱ्या विषयामध्ये आपल्या डिपार्टमेंटचे आता सध्याचे विभाग प्रमुख ए आर गायकवाड सर हे 2-3 दिवसांनी रिटायरमेंट होत, त्याची रिटायरमेंट आहे. गायकवाड सरांच्या संदर्भात मला आज थोडं बोलूशी वाटतंय. आम्ही 33 वर्ष मी या महाविद्यालयात कार्यरत आहे. माझ्या अगोदर सर 4 वर्ष होते. त्यांचे जवळजवळ 38 वर्ष या महाविद्यालयामध्ये सेवा झालेली आहे. पण मला अजून एकही दिवस असं जाणवत नाही की आम्ही 2 मिनिटासाठी आमची कुरबुर झाली आणि 2 मिनिटं डिपार्टमेंट अस्वस्थ होतं. असं कधी कुठल्याही बाबतीत, म्हणजे एस एस गायकवाड सर असोत, देशपांडे सर असोत, ना भोसले मॅडम असोत, मी असोत, आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगली होती. तुम्ही जी घडला ना ती अंडरस्टँडिंग मध्ये घडला ना. प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे जे काही स्किल आहेत ते सर्वांनी आपापल्या पद्धतीने ती स्किलचा वापर केला आणि त्या सर्वांचं स्किल डेव्हलप झालं आणि त्यामुळं तुमच्यामध्ये किंवा आमच्या सर्वांच्या परिपर्शामुळं आज विद्यार्थी घडले. त्याच्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे, कारण विद्यार्थी तसे मिळावे लागतात. आमचं डिपार्टमेंट खूप भाग्यवान आहे. आमचं डिपार्टमेंट महाविद्यालयामध्ये खूप भाग्यवान आहे. का तर आमचे विद्यार्थी आम्हाला आज पाहिले किंवा बहुतांश वर्षभर भेट देतात, त्यावेळेस पाहिल्यानंतर जाणवतं की आमचे विद्यार्थी हे वेगळे आहेत, त्यांच्यामध्ये वेगळंपण आहे आणि निश्चित ते शेवटपर्यंत जाणवणार आहे. मी सर्वांना परत एकदा डॉक्टर ए आर गायकवाड सरांना त्यांच्या बाह्य आयुष्यात सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. परत आपण सर्वजण माझे विद्यार्थी इथं मेळाव्यासाठी उपस्थित राहिला. आपला असाच उत्कर्ष व्हावा, आपण आणखी बारारी घ्यावी आणि मधुजी महाविद्यालयाचं, फलटण एज्युकेशन सोसायटीचं आणि प्राणीशास्त्र विभागाचं नावलौकिक महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये झेंडा उत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. खरंच भावनिक होतं. बरेच लोक मी पाहिले भावनिक झालेले. रुपाली मॅडम तर 2 वेळा डोळे पुसून झालेले आहेत. सर तुम्ही सर्वांना खरंच भावनिक केलं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही म्हटला की नक्कीच आपले सर्व लोक आता चांगल्या पदावर काम करतात आणि जगामध्ये नक्कीच झुलॉजी डिपार्टमेंट आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचं नाव मोठं करतील. तिसरा मुद्दा तुम्ही काढला ज्याचा मी साक्षीदार आहे की प्रिन्सिपलांचा. देशपांडे सर ज्यावेळेस 1 दिवसाचे प्रिन्सिपल होते त्याचा मी पण साक्षीदार आहे. तर थँक्यू सर, तुम्ही बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर मी हिंदी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर नितीन दौडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं येऊन मनोगत व्यक्त करावं. आज के समारोह के अध्यक्ष महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर पीएच कदम सर जी, जो अपने कार्य व्यस्तता के कारण कुछ समय पहले यहाँ से गए. इस महाविद्यालय के पूर्व प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस एस गायकवाड़ सर जी, उपप्राचार्य मेरे मित्र डॉक्टर एस जी दीक्षित सर जी और
जिनके लिए इस समारोह का आयोजन किया गया है, वे आज के सम्मान मूर्ति आदरणीय डॉक्टर AR गायकवाड़ सर जी और आदरणीय मैडम, और इस सभागार में उपस्थित इस महाविद्यालय के कुछ पूर्व अध्यापक, जिनमें आदरणीय मेजर डॉक्टर घनवट सर जी, आदरणीय सातपुते सर जी, डॉक्टर AY शिंदे सर जी, वर्तमान अध्यापकों में प्राणीशास्त्र विभाग के गिरीश सर जी, डॉक्टर कांबळे सर जी, मेरे मित्र डॉक्टर शिंदे सर जी, और इस समारोह का आयोजन करने वाले सभी वर्तमान और पूर्व विद्यार्थी मित्रों, एक अध्यापक के जीवन की सार्थकता क्या होती है, पिछले 2-2.5 घंटे से मैं यहां पर महसूस कर रहा हूं। एक शिक्षक का विद्यार्थियों के प्रति होने वाला स्नेह, अगर आप अपना कर्तव्य पूरी निष्ठा और लगन से करेंगे तो निश्चित रूप से जो यहां पर घटित हो रहा है वो हर अध्यापक के जीवन में घटित होगा। और यही मैं कहता हूं, किसी भी अध्यापक के जीवन की यही सार्थकता है। देखिए कि ऑफिशियल रिटायरमेंट या महाविद्यालय की ओर से निश्चित रूप से सर जी का सेवानिवृत्ति का कार्यक्रम होगा, लेकिन वो औपचारिक रूप से होगा। जो दिल से, मन से या विद्यार्थियों की ओर से इस प्रकार का समारोह होना, ये बहुत कम जगहों पर होता है या मैंने देखा है। और इसलिए ये बात मेरे लिए बहुत महत्वपूर्ण है कि विद्यार्थियों द्वारा अपने अध्यापक के प्रति जो उन्हें बनाने के लिए अपने देख, केवल मैं नौकरी कर रहा हूं, मुझे वेतन मिल रहा है इसलिए मुझे करना है, ऐसा डॉक्टर AR गायकवाड़ सर जी ने बिल्कुल नहीं किया। इसी का नतीजा है कि आज यहां पर यह समारोह इतने अच्छी तरह से संपन्न हो रहा है। मैं पिछले 19 साल से इस महाविद्यालय में एक अध्यापक के रूप में काम कर रहा हूं। महाविद्यालय में बहुत सारे वरिष्ठ अध्यापकों के साथ मैंने काम किया, और उस काम करने के दौरान जिन अध्यापकों से मैं सबसे ज्यादा प्रभावित रहा हूं, उनमें से एक नाम है डॉक्टर AR गायकवाड़ सर जी। मेरे जैसे, जब मैंने ये महाविद्यालय ज्वाइन किया, मेरे जैसे नए अध्यापकों के बीच यानी डॉक्टर AR गायकवाड़ जी का व्यक्तित्व निश्चित ही, जिस प्रकार आप विद्यार्थियों के लिए आदर्श है, अनुकरणीय है, उसी प्रकार मेरे जैसे अध्यापकों के लिए भी एक अनुकरणीय रहा है और आदर्श रहा है। मैंने हमेशा उनसे बहुत सारी बातें सीखी है। उनका अनुशासन प्रिय होना या समय पर समय का पालन करना, ये भले हमें ये छोटी छोटी बातें लगती है, लेकिन हर व्यक्ति के जीवन में हमारे इन आचरण से बहुत प्रभाव घटित होता है या रहता है। तो एक प्रेरणादायी व्यक्तित्व के रूप में जितना वो विद्यार्थियों के लिए है, आप विद्यार्थियों के लिए है, उसी प्रकार मेरे जैसे अध्यापकों के लिए भी रहा है। मैं वरिष्ठ हूं और ये कनिष्ठ है, अर्थात बहुत बार इस प्रकार की भी कुछ लोगों की धारणा होती है। तो सीनियर जूनियर का भेद मैंने कभी भी उनमें नहीं देखा। मेरे जैसे नए जो है कनिष्ठ जूनियर अध्यापक है, उनके बीच भी आज भी वो उसी तरह घुल मिल जाते हैं जैसे हम समवयस्क हैं। और मैं पूरी प्रामाणिकता के साथ यहाँ पर कहना चाहूंगा कि देखिए कि वरिष्ठ लोगों से या अपने से जो बड़े होते हैं अनुभव से हमारे मन में आदर निश्चित रूप से होता है, होना ही चाहिए। तो लेकिन आदर के साथ साथ कहीं ना कहीं एक प्रकार का हम उस समय दबाव महसूस करते हैं उनसे बात करते हुए या उनके संपर्क में आने पर कुछ काम करते समय। लेकिन मैंने जब गायकवाड़ सर जी से मिलकर कोई काम किया, उनसे मैंने बातें की, तो इस प्रकार का दबाव मैंने कभी महसूस नहीं किया। इतना वो अपनत्व से हमसे बात करते थे। आज मैं यहाँ पर एक डॉक्टर के रूप में या PhD के रूप में
यहाँ पर मैं आपके सामने पेश हूं, मैं उसका भी क्रेडिट डॉक्टर गायकवाड़ सर जी से देना चाहूंगा या जी को देना चाहूंगा, क्योंकि मैं और डॉक्टर शिंदे सर जी हमने पीएचडी के लिए रजिस्ट्रेशन किया था, या करने के लिए भी उन्होंने हमें बार बार उकसाया, अरे पीएचडी के लिए रजिस्ट्रेशन क्यों नहीं कर रहे हो, कब कर रहे हो, बार बार उन्हें हमें सचेत किया। इतना ही जब रजिस्ट्रेशन हुआ यूजीसी के लिए, यूजीसी की ओर से जो हमें फेलोशिप मिलती है पीएचडी करने के लिए, 2 वर्ष की छुट्टी मिलती है, उसके लिए एप्लीकेशन करने के लिए भी उन्होंने बार बार हमें उकसाया। वास्तव में देखिए कि हम केवल हमारे विकास के लिए निरंतर प्रयत्न करते हैं, लेकिन डॉक्टर गायकवाड़ सर जी का ऐसा व्यक्तित्व है जो दूसरों को भी अपने व्यक्तित्व को विकसित करने के लिए या एकेडमिक दृष्टि से विकसित करने के लिए प्रेरित करता रहा। और उस दृष्टि से मैं ये फिर से कह रहा हूं, विनम्रता से कह रहा हूं, मेरी पीएचडी 2013 साल को हुई, जब मैंने यानी दूसरों के आनंद में सम्मिलित होना, ये सभी के बस, कुछ लोगों के लिए ये भी बात दिखाई देती है कि दूसरों के आनंद में सम्मिलित होना सही दृष्टि से सभी को आता नहीं, या मन से सहभाग लेना। जब मैंने अपने पीएचडी हो गया और ये बात उन्हें बताई, तो उनके चेहरे पर जो मैंने आनंद देखा, खुशी देखी, वो मुझसे ज्यादा उनके चेहरे पर खुशी दिखाई दे रही थी। और ये सबसे बड़ी बात है, ये सभी के बस की बात नहीं है। ये सहृदयता जो है ना, एक प्राणी शास्त्र के अध्यापक है, लेकिन मैं हमेशा उनमें एक प्रकार का एक संवेदनशील साहित्यिक भी देखता हूं, क्योंकि मैं साहित्य का अध्यापक हूं। वो विज्ञान के अध्यापक होने के बावजूद भी सहृदयता, तो संवेदनशीलता जो है या सौहार्दपूर्ण जो व्यवहार है, वो हमेशा मैंने उनके व्यक्तित्व में देखा है। उनका हमेशा कहना है, यानी डॉक्टर कदम सर जी ने भी कहा था, ते फार गोड़ा है आचरण, हर उनके आचरण से वो बात उनके झलकती है। उन्होंने बहुत बार मैंने उनसे सुना है कि जो बात 2 मीठे शब्द कहकर हो सकती है, उस समय कटु शब्द कहकर अधिकार जताने की क्या आवश्यकता है। और बिल्कुल ये बात जो है बिल्कुल सही है। महाविद्यालय के जब वो प्राचार्य थे, प्राचार्य पद पर काम करते समय मैंने एक बार भी, चाहे वो अध्यापक हो या शिक्षकेतर कर्मचारी हो, किसी से भी कटु शब्द में बात करते हुए, बहुत बार ऐसा भी होता था कि समय पर अगर किसी से काम नहीं हुआ, ऐसा भी उन्हें अनुभव आया होगा, लेकिन मैंने कभी भी ऐसा नहीं देखा कि वो किसी से वो कटु शब्दों में बात कर रहे हैं। तो ये जो बात है, निश्चित रूप से यानी उनका वो वाक्य, अगर 2 मीठे शब्द बोलकर अगर काम हो रहा है, तो कटु शब्द कहकर अधिकार जताने की कोई आवश्यकता नहीं है। काम हो जाएगा कटु शब्द, लेकिन जिससे काम करवाया है या जिसे 2 कटु शब्द बोले हैं, वो नाराज हो जाएगा। और ये बात जो है, कोई नाराज ना हो, हमेशा सभी के साथ सौहार्दपूर्ण संबंध बने रहे, यही कोशिश जो है आदरणीय सर जी ने अध्यापक के रूप में और प्राचार्य पद पर काम करते हुए निभाई, मुझे दिखाई दी। और यही बात जो है मेरे लिए अत्यंत महत्वपूर्ण रही या प्रभावित करने वाली रही है। 31 मई को सर जो निर्धारित सेवा पूर्ति जो है उनकी हो रही है, इसलिए वो सेवानिवृत्त हो रहे हैं। अर्थात ये सभी अध्यापकों के लिए एक बहुत ही ऐसा प्रसंग हो सकता है, यह क्षण कहा जा सकता है कि एक और भावुकता होती है, और जिसने मन से, दिल से, लगन से, ईमानदारी से और निष्ठा से सेवा की है ना, उसके लिए तो बहुत ही भावुक प्रसंग होता है। और बार बार मैं यहाँ पर बैठकर देख रहा हूँ कि सर की आंखों में कहीं ना कहीं वो नमी बार बार झलक रही है या दिखाई दे रही है। तो जिसने ईमानदारी से, निष्ठा से जो यह अपना जो कर्तव्य निभाया है, निश्चित रूप से वह वहां से जाना उसके लिए बहुत ही मुश्किल होता है। लेकिन सर ये तो हमें जाना ही है, क्योंकि सरकार का, गवर्नमेंट का नियम है। आपने जो सेवा की है, ये इसका ये उदाहरण है, जो आपने जो कर्तव्य निभाया है, यह निष्ठा जो दिखाई है, एक अध्यापक होने के नाते एक अध्यापक कैसा होना चाहिए, ये अपने व्यक्तित्व से एक आपने आदर्श स्थापित किया है। निश्चित रूप से इन विद्यार्थियों के लिए वो प्रेरणादायी है या अनुकरणीय है, और हम जैसे महाविद्यालय के अध्यापकों के लिए भी आपका यह आदर्श निश्चित रूप से बना रहेगा। हम भी आपके व्यक्तित्व से इन बातों को लेकर आगे बढ़ने का प्रयास करेंगे।
मैं वास्तव में 2 मिनट तो कब का खत्म हो गए, क्षमा चाहता हूँ। और भी अनुभव शेयर किए जा सकते हैं, लेकिन मैं अपने मंतव्य को और अधिक लंबा खींचना नहीं चाहता। अंत में मैं आदरणीय डॉक्टर गायकवाड़ सर जी को उनके भावी जीवन के लिए हार्दिक शुभकामनाएं देता हूं और ईश्वर के चरणों में प्रार्थना करूंगा कि उनका भावी जीवन जो है स्वास्थ्य में रहे। जो अध्यापक जीवन में वो जो बातें अब कर्तव्य निभाने के नाते जो बातें उनसे नहीं हुई, अर्थात वो प्राणी मित्र है, प्रकृति के प्रति उनका बहुत स्नेह है, वो अधिक से अधिक प्रकृति के बीच या जो बातें वो करना चाहते हैं वो भविष्य में करें, और उसके लिए मैं ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूं कि वो आगे के जीवन के भावी जीवन जो उनका सुखद रहे। अंत में केवल 2 पंक्तियों को यहाँ पर उद्धृत करके मैं अपनी बातों को विराम दूंगा। सर, इसी जन्म में, इस जीवन में आपको सब सम्मान मिलेगा जो मिल रहा है और भावी जीवन में भी मिलेगा। इसी जन्म में, इस जीवन में आपको सब सम्मान मिलेगा। फूलों की खेती करने को सारा हिंदुस्तान मिलेगा, सारा हिंदुस्तान मिलेगा। बहुत बहुत धन्यवाद। आपने कहा एजुकेशन फील्ड में, तो एजुकेशन के बारे में सबको मालूम है कि डॉक्टर AR गायकवाड़ सर और सबके बाबा इतना फॉलोअप लेते थे कि उनको मालूम रहता था कि एग्जाम आ रही है तो किसका क्या चालू है, कौन कितनी तैयारी कर रहा है, कितने लोगों की पढ़ाई हुई है, कितने दिन तक उनका चल रहा है, किसका कौन सा सिलेबस बचा हुआ है, कौन सा सेक्शन रहा है, प्रैक्टिकल कौन से बचे हुए, इतने छोटी छोटी बातें डॉक्टर AR गायकवाड़ सर ध्यान में रखते थे और इस सब चीजों का वो फॉलोअप लेते थे। इसके वजह से तो ये सब लोग आए हुए हैं आज। सेकंड, हैप्पीनेस के बारे में आपने कहा, तो मैं मेरे बारे में ही कहूंगा क्योंकि आज मेरा दिन है, क्योंकि स्टेज मेरा है, बराबर है ना। हैप्पीनेस के बारे में मैं करूंगा। अभी लास्ट 15 दिन पहले ही मेरे घर की पूजा थी। बाबा माई खुद मेरे घर पे आए थे। सर SS गायकवाड़ सर थे, ये सब लोग घर देखने के लिए आए थे। उन्होंने मेरा घर देखा, जितनी खुशी मैं बता रहा हूँ, सुनिए, होने खुशी जितनी खुशी मेरे घर वालों को हुई थी, मेरे मम्मी पापा को हुई थी, उतनी ही खुशी इन लोगों के चेहरे पे मुझे दिख गई थी। तो ये सच्ची में हैप्पीनेस है। जब भी इन लोगों को पता चलता है कि हमारा कोई स्टूडेंट ये एग्जाम पास हुआ या पोजीशन पे ये है, तो सच्ची में उनको ऐसा लगता है कि मेरा बच्चा खुद का बच्चा ये पोजीशन पे है, और उतने वो हैप्पीनेस से वेलकम करते हैं सबको। तो खरंच सर, म्हणजे मी सगळ्यांकडून एकदा ह्या सभावाला मी सर्वांनी टाळ्यांनी दाद दिलीच पाहिजे। यानंतर मी डॉक्टर आशिष शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपले मनोगत व्यक्त करावे। शिंदे सर, वेळेअभावी खरंच मी रिक्वेस्ट करतो, तुम्हाला मी 3 मिनिटं देऊ इच्छितो, कारण तुम्ही आमचे संपादक आहात। माजी विद्यार्थी मेळावा आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अरुण गायकवाड सर यांच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PS कदम सर, या सोहळ्यासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर SS गायकवाड सर, आमचे सन्मित्र उपप्राचार्य डॉक्टर संजय दीक्षितजी, सरांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुजाता मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व महाविद्यालयातील विभागाचे माजी आजी, मी नावं घेत नाही कारण मला थोडी मर्यादा दिलेली आहे, सर्व आणि उपस्थित ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम, हा सोहळा घडून येतोय, असे आपण सर्व या कार्यक्रमाचे साक्षीदार, या कार्यक्रमाचे संयोजक, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व आजी माजी विद्यार्थी मित्रांनो, खरं तर माझा विषय मराठी आहे, परंतु मला आज उपमा सुचत नाही की या कार्यक्रमाला मी नेमकी कुठली उपमा आहे। म्हणजे मी कल्पना अशी केली की जर
माझ्या आयुष्यामध्ये मी सर अनेक शिक्षकांचे निरोप समारंभ पाहिले. मी 19व्या वर्षी नोकरीला लागल्यामुळे आतापर्यंत 33 वर्षामध्ये मी जवळजवळ 99 शिक्षकांचे, म्हणजे वर्षाला 2-3 धरले तरी 99 शिक्षकांचे मी निरोप समारंभ पाहिले. हा 100वा निरोप समारंभ माझ्या दृष्टीनं इतका अवर्णनीय आहे, सुंदर, देखना, दिमागदार आणि अनुपमेय, अवर्णनीय. म्हणजे मी काय काय बोलू समजत नाही. मी एकाच संकल्पनेमध्ये त्याचं वर्णन करू इच्छितो. इंद्रपुरीमध्ये किंवा स्वर्गामध्ये, ब्रह्मपुरीमध्ये जर शिक्षकाचा सन्मान करायचा असेल तर तो सोहळा कसा होत असेल, तर तो असा होत असेल. खरंच मी कल्पना केली की स्वर्गीय सोहळे कसे असतात. आम्ही फक्त कादंबरीमध्ये, ग्रंथांमध्ये वाचतो, परंतु स्वर्गीय सोहळ्याचा खरा आनंद, खरं समाधान, खरंच सुख, खरं सौंदर्य इथं मला पाहायला मिळालं. त्यामुळं सर्वप्रथम आयोजकांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि 3 मिनिटाऐवजी थोडंसं वाढवून द्यावं अशी थोडीशी विनंती करणार आहे. मी खरं तर सरांबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर त्यांना असं, मी खरं तर सुरुवातीलाच सांगून टाकतो की हा कार्यक्रम बोलण्याचा नाहीये, माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम पाहण्याचा आहे आणि ऐकण्याचा आहे. परंतु एक भूमिका छोटीशी या कार्यक्रमाच्या संदर्भात मला दिल्यामुळं त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं माझं काम आहे. आणि सरांनी गेली 19-20 वर्ष आम्हाला एवढं मार्गदर्शन केलंय. खरं तर तुम्ही 3च वर्ष त्यांच्याकडे होता, परंतु आम्ही 19 वर्ष सरांकडून मार्गदर्शन घेतो म्हटल्यानंतर आम्हाला किती बोलायला पाहिजे आपण कल्पना करू शकताय. त्यामुळं सरांचं खूप मोठं असं योगदान आमच्या, म्हणजे आता नितीन सरांनी सांगितलं, दीक्षित सर बोलतील, आम्ही त्याचे खूप मोठे साक्षीदार आहोत की या काळामध्ये आमच्यामध्ये प्रगती करण्याचं खूप मोठं काम सरांनी केलं. मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलतो आहे. या महाविद्यालयातला पहिलं व्याख्यान, पहिलं बोलणं मला सरांमुळं बोलावं लागलं होतं. त्यावेळेस ते विवेक वाहिनीमध्ये होते आणि हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावरती त्यांनी मला बोलायला सांगितलं होतं. माझ्या नोकरीचा अगदी नुकताच काळ सुरू झाला होता आणि त्यावेळेस मला सरांनी सांगितले की सर तुम्ही बोलू शकता आणि एक विषय घ्या आणि विवेक वाहिनीच्या बैठकीमध्ये बोला. आणि मी बोललो. मी काय बोललो ते मी सांगणार नाही, परंतु बोलल्यानंतर जेव्हा सर माझ्याजवळ आले, सर विवेक वाहिनीचे त्यावेळेस कार्यवाह होते, आणि त्यांनी माझं बोलणं ऐकल्यानंतर मी जी तयारी केली होती ती तयारी पाहिल्यानंतर मला सांगितलं की शिंदे सर तुम्ही लवकरात लवकर PhD करा. म्हणजे तुमचं इतकं सुव्यवस्थित आणि सुसंगत असं ते सगळ्या मुद्द्यांची मांडणी आहे की हा खरं तर मला वाटले PhDचा एक किंवा छोट्याशा एखाद्या संशोधन पेपरचा एक आराखडा दिसतो त्याच्यामध्ये. आणि त्यांचं ते बोलणं खरं तर ती प्रेरणा ठरली. आणि नंतरच्या काळामध्ये मग PhD असेल, मायनर रिसर्च प्रोजेक्ट असेल किंवा आणखी ज्या काही संशोधनामध्ये आम्ही पुढे जात राहिलो, त्याचं मार्गदर्शन खरं तर गायकवाड सरांमुळे झालं असं मी ठामपणे सांगेन. सर एक उत्तम शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक आहेत, खंबीर असे एक मार्गदर्शक आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श पिता आहेत. खरं तर हे बहुरंगी व्यक्तिमत्व नाहीये, तर हे बहुआयामी आणि बहुपेढी व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेत असताना, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलत असताना मी नेमक्या कुठल्या धाग्याला पकडून बोलू असा संभ्रम माझ्या समोर आहे. परंतु अनेक वेगवेगळे पैलू आपण सर्वांनी सांगितलेले आहेत, ते सोडून थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. खरं तर अध्यापनाच्या बाबतीमध्ये मी काय सांगणार नाही, कारण त्यांचं अध्यापन तुम्हाला मिळालेलं आहे. ते शिक्षक कसे आहेत तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, परंतु ते सहकारी कसे आहेत, मार्गदर्शक कसे आहेत, आपल्या सहकार्यांना कसं पुढे घेऊन जावा. खरं तर डॉक्टर यशस गायकवाड सरांचं आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांच्या काळामध्ये आम्हाला खूप आनंदाचं आणि समाधानाचं असं तो काळ होता. एक 2-3 वर्षाचा सर प्राचार्य असं सांगितलं. आणि या कॉलेजमध्ये मी आल्यानंतर माझ्या तोंडामध्ये पहिला पेढा भरवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. माझं तोंड गोड करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. कारण त्यांनी नवीन गाडी घेतली होती आणि मी इथं आलो होतो आणि त्या नवीन गाडीचे पेढे वाटत होते सर. आणि तेव्हा माझा आणि सरांचा परिचय झाला. म्हणजे माझ्या या नवीन, तर मी प्रायमरीला होतो अगोदर, नंतर इकडे महाविद्यालयात आलो आणि हा जो ट्रॅक बदलला त्यानंतर पहिला गोड पेढा भरवणारा माणूस म्हणजे अरुण गायकवाड सर आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांचं महत्व खूप मोठं आहे आणि त्यांचं नाव अरुण आहे. आता थोडंसं
त्या संदर्भात मी मराठीचा असल्यामुळं थोडंसं बोलतो. सरांचं नाव अरुण आहे. सुरुवातीचे जे निवेदक होते त्यांनी सांगितलं की सूर्य कधी त्याचा अस्त होत नाही. मी असं म्हणेल की आज औपचारिक हा जो शिक्षणाचा त्यांचा जो प्रवास आहे शिक्षक म्हणून, ते जरी औपचारिकरित्या इथं तो संपत असला तरी त्यांचा अनौपचारिक जीवनाचा अरुणोदय होतोय असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. अरुण सूर्याचंच दुसरं नाव आहे. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता. आता सुजाता या शब्दाचा अर्थ मी जर सांगितलं तर तुम्हाला खूप वेगळं वाटेल की जातीची सुंदरा कशी असावी. आता सुंदर या शब्दामध्ये केवळ सौंदर्य नसतं, तर आंतरिक सौंदर्य असतं, बाह्य सौंदर्य असतं, मनाचं सौंदर्य असतं, औदार्य असतं, स्वभाव असतो, या सगळ्या गोष्टींचं सौंदर्य. आणि त्यामुळे त्यांची जी एक ते जे उभय आहेत, उभयित आहेत, त्यांची जी जोडी आहे ही खूप सुंदर जोडी आहे. ते आदर्श असे पती आहेत. मी त्यांच्या खूप कौटुंबिक जीवनाशी संबंध झालेला आहे. त्या माझ्या मिसेसच्या जवळच्या मैत्रीण आहेत. माझी मिसेस इंग्लिश मिडियमला आणि त्या पण होत्या. त्यावेळेस त्यांचा संबंध आली त्या किती सोज्वळ असावं, किती सुरेख असावं, किती सुस्वभावी असावं, माझ्या मिसेस नेहमी त्यांचा उल्लेख करतात. आणि ते आग एकमेकीशी अगदी आगे पुढे बोलतात, आग काग बोलतात. ते इतका जवळचा स्नेह त्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या घराशी माझा खूप संबंध आहे. परंतु गायकवाड सरांचं एक महत्वाचं पैलू मी सांगून थांबणार आहे की सरांनी शिक्षण दिलेलं आहे, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. परंतु सरांचं नियोजन खूप पक्क असतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्हाला पहिलं सरांनी सांगितलं, सर आता मुलं लहान आहे, तुम्ही आता मोठी मोठी कामं करून घ्या. कारण मुलं जेव्हा मोठी होतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे त्यांच्या खर्चासाठी आवश्यक असा पैसा राहिला पाहिजे. आणि सरांचं जर आपण पाहिलं सगळं तर त्यांनी इतकं सुव्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या जीवनाचं की मुलं लहान असताना त्यांनी मोठी मोठी कामं केली. नंतर मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला ते नेहमी आमचे कान भरत होते की सर असं करायला पाहिजे बरं का. त्यामुळे आम्ही ज्या गाड्या घेतल्या की नाही 4 व्हीलर, आम्ही दोघा तिघांनी ते सरांच्यामुळेच घेतल्या खरं तर. कारण त्यांनी सांगितलं नंतर हप्ते वाढतात सर, मुलांचा खर्च वाढतो, अगोदरच करून घ्या. शेती सरांचा खूप आवडीचा विषय आहे. आम्ही खूप प्रयत्न केला, शेती पाण्याचा दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही सर. आम्ही गेल्या वर्षीपासून खूप सर्चिंग केलं. आम्ही गायकवाड सरांना फॉलो करतोय. थोडक्यात तुम्हाला सांगायचं मला आहे की त्यांना आम्ही फॉलो करतोय की एक आदर्श माणूस पुढे जात असताना कसा जात असतो, कुठल्या कुठल्या टप्प्यातून तो पुढे जात असतो, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या सगळ्या नियोजनाच्या गोष्टी त्यांच्या आहेत. आणि कॉलेजमध्ये काम करत असताना सहकारी म्हणून ज्यावेळेस प्राचार्य म्हणून सर प्रभारी प्राचार्य म्हणून आले त्यावेळेस आमची भूमिका त्यांच्याशी जेव्हा आली तर मला सरांनी सांगितले की सर आता तुम्हाला वेगवेगळी कामं करावी लागणार आहेत. मला जी कामं सरांनी दिली, खरं तर त्यांनी खूप चांगली कामं दिली. मला अग्रणी महाविद्यालयाचं प्रमुख पद त्यांनी म्हणजे समन्वयकाचं पद त्यांनी दिलं आणि मला चांगलं काम करण्यासाठी मोठी संधी सरांनी दिली. कितीतरी सांगता येण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्यांनी आम्हाला मोटिवेट केलं, प्रोत्साहित केलं, आम्हाला पुढे जाण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवला. एक आदर्श व्यक्ती कशी असावी आणि एक सहकारी कसा असावा सरांनी खरं तर दौडे सरांनी खूप छान सांगितलं की ते कसे आम्हाला प्रोटेक्ट करत होते, कसे प्रमोट करत होते. तर ते मला खूप सरांचं भावलं. नंतरच्या काळामध्ये आम्ही खूप जवळ येत गेलो. अनेक वेगवेगळे प्रसंग आमच्यामध्ये निर्माण झाले. सरांना जितकी मदत करण्याचा प्रयत्न करता येईल आम्ही तेवढा करण्याचा केला. परंतु आज ज्यावेळेस सरांचा सेवानिवृत्ती समारंभ होणार होता त्यावेळेस सरांनी मला एक फोन केला आणि सांगितलं सर की आपण एक लेख लिहावा आणि त्याचं संपादनामध्ये खरं तर माझी खूप छोटीशी भूमिका आहे. खरं तर तुम्ही खूप मोठा मान दिलाय मला. मी एवढं काम केलेलं नाही, मी प्रांजळपणे इथं कबूल करेन. परंतु जे लेख मी वाचले त्या लेखांमध्ये सरांचं एक समग्र व्यक्तिमत्व माझ्या समोर आलेलं होतं. आणि वेगवेगळे अँगलनी त्यांचे विद्यार्थी असतील, आमच्या महाविद्यालयाच्या संस्थेचे म्हणजे राजघराण्यातील काही सदस्यांनी शुभ संदेश दिलेले आहे. एक उल्लेख करून मी पुढे जाईल. आदरणीय बाबांचा शुभ संदेश सरांना द्यायचा होता खरं तर. आणि ते काम खूप चांगलं असतं. ते बाबांचा संदेश ज्यावेळेस दिला गेला त्यावेळेस बाबांनी एक खंत व्यक्त केली की मला खूप विस्तृत असं सरांबद्दल लिहायचं होतं, परंतु वेळ कमी असल्यामुळे मला त्यांचं व्यक्तिमत्व मांडता आलं नाही. अक्षरशः मला फोन करून बाबांनी सांगितलं की सर तर आपल्याला खरं विस्तृत लिहायचं होतं, परंतु विद्यार्थी त्यांना खूप पब्लिशिंगची घाई असल्यामुळे मला ते सविस्तर देता आलं नाही. आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय संजीव राजे सरांविषयी लिहिण्यासाठी जर
एवढी उत्सुकता दाखवत असतील तर आपल्याला कल्पना येईल की राजघराण्यामध्ये आणि एकूण महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये सरांचा किती मोठा वाटा असेल. आणि त्या संदर्भात लेख एकत्र करत असताना माझ्याकडे काही एडिटिंगसाठी म्हणूया किंवा काही संस्करणासाठी माझ्याकडे काही लेख आले. त्याच्यात थोडंसं मी माझं कौशल्य असेल किंवा माझं योगदान असेल ते दिलेलं आहे. खूप चांगले लेख आहेत. एकूण 59 लेख आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 58 लेख आहेत आणि 60वं छायाचित्र आहे सरांचं. थोडंसं सूचक आहे म्हणून सांगतोय. सरांची 59 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 60वं वर्ष उद्या परवा त्यांचं पूर्ण होणार आहे, म्हणून आम्ही 60वं तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे हे खरं घडून आलंय. खरं तर असं काही नव्हतं मनामध्ये आमच्या, परंतु ते झालं. आणि या अंकाची 99 पानं आहे. पुढचा अंक 100व्या वर्षी आपल्याला सरांचा काढायचा आहे. म्हणजे शताब्दीसाठी आम्ही ते पान कोरं ठेवलेलं आहे असं मी म्हणेल. हे सगळं घडून आलंय काल्पनिक, म्हणजे मला नंतर सुचलंय. खरं तर ते असं काही आम्ही ठरवून केलेलं नव्हतं, परंतु ते ऑटोमॅटिक म्हणा किंवा आपसूक असं आलेलं आहे. एक चांगला शिक्षक, एक चांगला मित्र, एक चांगला सहकारी, एक आदर्श पिता, पती, या सगळ्या पैलूंमधून सरांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण नेमकं काय करावं, नेमकं काय व्हावं. मला एक गांधीजींचं शेवटी जाता जाता सांगेल की गांधीजींचं एक मला सुभाषित आठवतं की एक व्रतस्थ माणूस कसा असतो. अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीराश्रम, स्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श, भावडाम, ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चय. म्हणजे मी लहानपणापासून हे खरं तर सुभाषित मी घोळत आलो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर मला कुठं दिसलं असेल तर ते अरुण गायकवाड सरांमध्ये दिसलं. हे सगळे 11 पैलू, 11 व्यक्तिमत्वाचे विशेष एका व्यक्तीमध्ये असतात याची प्रचिती मला आली. म्हणून मी खरं तर आज त्या संदर्भामध्ये बोललो की एकादश व्रत म्हणजे नेमकं काय, तर आपल्यामध्ये 11 गुण असले पाहिजेत. की 11ही गुण सरांमध्ये आहेत. सर शिक्षक झाले, सरांची ही सगळी संपत्ती आहे. एक शिक्षक किती संपत्तीवान असू शकतो, एक शिक्षक किती मोठा असू शकतो, म्हणजे त्याची संपत्ती. आता या सर्वांचे मी आर्थिक संपत्तीचं सांगत नाही बरं, तुमचे पगार मोजले तर ते भयंकरच असणार आहेत, तो तर प्रश्नच नाही. परंतु तुमचं प्रेम जे आहे त्याची जर आपण गणती करायची सुरुवात केली, त्याला जर आपण मोजायचं सुरुवात केलं तर ते मोजता येणार नाही. एवढी संपत्ती आज तुम्ही सरांना दिलेली आहे. एवढं भरभरून प्रेम जर मिळत असेल तर शिक्षक होणं हा स्वाभिमान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच म्हणेन, हाताखाली शिकून कोणी मोठा कर्तबगार होतो. हाताखाली शिकून कोणी मोठा कर्तबगार होतो. क्वचित कोठे भेट होता, मनापासून आदर करतो. हाताखाली शिकून कोणी मोठा कर्तबगार होतो. क्वचित कोठे भेट होता, मनापासून आदर करतो. मोत्याचे हे पीक आले, मोत्याचे हे पीक आले असे मनात वाटले काही. मोत्याचे हे पीक आले असे मनात वाटले काही. शिक्षक झालो याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. शिक्षक झालो याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. आदरणीय सरांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करूया. आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या रीतीने भरभरून शुभेच्छा देतो. भरभरून तुम्हाला पुढे जाण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि आदरणीय सरांचं पुढील आयुष्य दीर्घायू आरोग्य त्यांना लाभो. शेती करण्याची त्यांची खूप आवड आहे. त्यांच्या शेतामध्ये आम्हाला जायचं आहे. सरांनी तो दिवस राखून ठेवलेला आहे. त्या दिवशीही असाच आनंद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दोघाही उभा त्यांना मी या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपा, त्यांचं सहकार्य, त्यांचा सहयोग आम्हाला नित्य नेमानं राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थोडंसं लांबलेलं इथं थांबवतो. धन्यवाद. समारंभ कुणाचाही पाहिला नाही की विद्यार्थ्यांनी एवढे सगळे एकत्र येऊन गोळा करून निरोप समारंभ घेतलेला माझ्या माहितीनुसार पहिलीच वेळ असावी की एवढा छान निरोप समारंभ झालेला. म्हणजे एवढं प्रेम आणि एवढ्या काय गोष्टी एवढं केलेलं कार्य आहे बाबा, हे तुमचं माई तुमचं आणि डिपार्टमेंटचं, की एवढं डिपार्टमेंटनं आम्हाला सर्वांना एवढं प्रेम दिलेले तुम्ही, ते तुम्हाला परत रिटर्न गिफ्ट मध्ये मिळते. रिटर्न गिफ्ट वरून अरे लगेच सुचलं मला, तुम्हाला पण गिफ्ट दिलेले बाबांनी, तुम्हाला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिलेले. हे कमिटीकडून नाही, माई बाबांनी दिलेलं तुम्हाला रिटर्न गिफ्ट आणि ते प्रेम आहे ते सर्वांनी घ्या. कोणाला जर मिळालं नसेल तर अजून आमच्याकडे एक्स्ट्रा आहेत, आवर्जून घेऊन जा. यानंतर मी
डॉक्टर घनवट सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर एकच मिनिट अनाउन्समेंट होते, तुम्ही या माझ्या शेजारी. सरांच्या शेजारी थांबणं खरं मला भीती वाटते, कारण एनसीसीचे सर आहेत आणि आम्हाला माहितीये काय आमचं झालेलं आहे त्यावेळेस. तर वेळेअभावी जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण तयार आहे. कृपया करून ह्या हॉलमधले कुणीही विना जेवण करता जाऊ नये अशी माझी विनंती नाही, माईबाबांची विनंती. माईबाबांच्या विनंतीला मान ठेवून सर्वांनी जेवण केल्यानंतरच जायचंय. मला कल्पना आहे की कार्यक्रम थोडा उशीर झालेला आहे आणि सर्व वक्त्यांना माझी विनंती आहे की प्लीज 2च मिनिटं घ्या. माझी प्राचार्य दोन्ही, त्यानंतर माझे विद्यार्थी उपप्राचार्य दीक्षित सर, समोर बसलेले माझे सहकारी, आणि मला त्यांनी मिनिटं मला मात्र दिलेली नाही, त्यामुळे मी त्याचा गैरफायदा घेणार नाही. खरं तर सरांच्या बद्दल तुम्ही सगळेजण बाबा माई वगैरे म्हटलं, पण मला तसं म्हणून चालणार नाही, कारण माझ्या जिभेवरती जे बसलेलं आहे तेच मी बोलणार आहे. 84 साली या महाविद्यालयामध्ये सर आले. जास्त वेळ नक्की घेणार नाही, कारण तुला मी कॉलेजला असतानाही पाहिले, त्यामुळे शिस्तीत राहणार. खरंच इथं बसलेले सगळे माननीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या काळात आम्ही इथं जॉईन झाल्यानंतर जे संस्कार मिळाले, शब्दरूपी, स्पर्शरूपी किंवा कसेही, त्या संस्काराचं हे फळ आहे. आणि मगाशी कोणतरी म्हटलं, खरं मी त्याचं समर्थन करतो की झूलॉजी डिपार्टमेंट इज द प्रोव्हाइडिंग प्रिन्सिपल टू द मुदोजी महाविद्यालय आणि यामध्ये संस्कार आहे. हे संस्कार कोणाचे आहेत? हे संस्था स्थापन केलेले मालोजीराजे, त्यानंतर अगदी सक्षमपणे चालवलेले संस्था श्रीमंत संजीवराजे असो, त्यानंतर रामराजे असो किंवा विठोबा असो, त्यांच्या संस्कारात आम्ही वाढलेली ही आम्ही पिढी आहे. तुम्ही त्याचे वारसदार आहात, तुम्ही कमी नाही. असं एक श्रीमंत राजांचं असणारं कॉलेज. खरं तर मी एक अनौपचारिक प्रश्न विचारला तर गैरन्याय वेळ येतच. सगळ्यांनी लक्षात घ्या, भारतामध्ये खूप श्रीमंत माणसं आहेत. माझा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना. खूप श्रीमंत माणसं आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, अमका आहे, अमका आहे. थोडीशी माहिती आहे तुम्हाला, थोडीशी. मला कोणी उत्तर देईल का? खरंच आज सगळं पैशाच हे चाललेलं आहे. आज भारतात सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे सांगा का तुम्ही? कीप सायलेन्स, अटेन्शन. आणि कुणीतरी एक जणांना सांगा, त्याला मी सल्यूट करणार आहे की भारतात आज, टाटा बिर्ला मी नावं घेतली, भारतात आज सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? बाबा तुम्ही विद्यार्थी आहात. सल्यूट टू द लेडीज हू सेड द टीचर. आणि सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल तर तो फक्त शिक्षक आहे. लक्षात घ्या. कारण एवढे तुम्ही इतके जण आलेला, तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे बॉम्बेला आहेत वगैरे आहेत, मोठमोठ्या पदावरती आहेत. तुमची किंमत तरी करता येते का? टाटा बिर्लाची किंमत करतात. इतके करोड, इतके करोड, इतके करोड, मोदीकडं, अमक्याकडं, तमक्याकडं. मला राजकारण नाही आणायचं, खरं तर मी वृक्ष आहे बरं का, राज्यशास्त्र विषय आहे, दुर्दैवाने एनसीसी आहे आणि त्यामुळे असंच चालू. पण एवढंच मला सांगायचं आहे की जर जगात श्रीमंत कोण असेल तर फक्त शिक्षक श्रीमंत असतो. आणि श्रीमंती पैशामध्ये नाही तर या विद्यार्थ्यांमध्ये मोजायची. एवढी माणसं या शिक्षकानं तयार केलेली आहेत. आणि त्याचे व्हॅल्युएशन करायला कॉम्प्युटर बी फेल जाणार आहे, कॅल्क्युलेटर तर केव्हाच इतिहास जमा झालेला आहे, त्याचं व्हॅल्युएशन करता येत नाही. तर दुसराच मुद्दा एकच एवढा, मी माझा 4 शब्दाचा, खरं तर त्यामध्ये प्रिन्सिपल अरुण गायकवाड वगैरे असं नाही लिहिले, मी फक्त आरू म्हटले त्यात, कारण ते नातंच माझं वेगळं आहे. त्याचंच काय हे सातपुते सर वगैरे आहेत त्याच्याने सोडले तर, कारण तिथं आधार असतो सगळ्यांचा. आरू हा शब्द वापरलेला आहे.
अजातशत्रू हा शब्द तुम्ही अनेक वेळा पुस्तकात वाचला, मराठीच्या माणसाला, हिंदीच्या माणसानं सांगितलं असेल. पण खरंच सांगा, अजातशत्रू म्हणजे इतराशी शत्रुत्व करायचं नाही. इतराशी म्हणजे कोणाशी? माणसाशी. आपल्याला संबंधित शब्द एवढाच आहे. नाही, माणसाशी तर नाहीच नाही. पण इथला कोबरा, कुठल्या तरी मुलीने एकदा मगाशी सांगितलं होतं, इथं बघितलं तर त्यांनी कोबरा, इकडने असा एखादा कोबरा बघितला. कोबरा बघितल्यानंतर अंगात थरकाप होतो. अशा कोबऱ्याला सुद्धा शांत कसं करायचं हे अरुण सराव माहित आहे. आणि म्हणूनच सर, तुम्ही 2 वर्ष छानपैकी काढली. सर, तुम्ही 2 वर्ष छानपैकी काढली. याचं कारण असं आहे, ज्याला प्राणी हाताळता येतात त्याला माणसं हाताळणं काय आवडतं, माझा असा वाट मित्र ते खालून वर, वरून खाली जाताना, कारण मी त्या डिसिप्लिन कमिटीचा चेअरमन होतो. खालून वरून खाली जाणार तो असेल का नाही तुम्हीच विचार करा. बरं का, आता अनाउन्सिंग करतोय, किती तत्तर मत्तर करतोय, इकडे बोलतोय, माझ्याकडे पाठ केलेलं आहे, असेल का? हाच एक मजेचा एनिवे. तर त्या अशा माणसाला खरंच अजातशत्रू ही सुद्धा उपमा कमीच पडणार आहे. माझा भाऊ इथं BSc झालेला आहे झुलॉजी. एक जखमी झालेली धामण आणली होती यांनी याच वर्गात, इथंच तिला मलमपट्टी करण्याचं काम यांनी केलेलं होतं. आता माझा स्वभाव जर म्हणाल ना, तर मला साप दिसल्यानंतर मी मारल्याशिवाय कधीच राहत नाही. कमीत कमी एक दगड तरी मारेन. आणि त्यामुळे ते मला नेहमी नाव करतात, कन्वर्ट तो असाच. असे नका, हा वेगवेगळ्या स्वभाव, आता वेगळ्या स्वभावाच्या म्हणून जवळ आहे. नाहीतर कसं असेल दोस्ती. आणि आमची दोस्ती, आमचं सहकारी पण सगळ्यांचंच, हे शब्दात नाही सांगू शकत. मी एवढंच म्हणेन की पूर्वजन्मीचं आमचं कुठंतरी पुण्य होतं. त्यावेळेची काही कर्तव्य राहिलेली होती, ती कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा जवळ आलेलो आहे. अनेक विचित्र परिस्थितीमध्ये त्यांनी मला, मी त्यांना नेहमी साथ दिलेली आहे. अशा या माझ्या अजातशत्रू मित्राला कायम स्वरूपाचं अजातशत्रू पदच मिळावं आणि तो तसाच असावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. खरं तर वृक्ष असणार, उपमा देण्याचा प्रयत्न केलेलं, तरी पण रटाळ असणारे हे 2 शब्द मला वाटतं 3 मिनिटं झाले असतील. त्या 3 मिनिटात ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद.